हॅलो, नमस्कार. वैशालीज किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण वाळवण रेसिपीमध्ये पोह्याच्या कुरडया पाहणार आहोत. तेलात टाकतात तिप्पट चौपट ही कुरडई छान फुलते. तोंडात टाकताच विरघळणाऱ्या कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या कुरडया लहान मुलांपासून तर म्हातारी व्यक्ती सुद्धा सहजतेने या कुरडया न चावता खाऊ शकतात. कुरडया करण्यासाठी कोणतीच पूर्वतयारी केली नाही. तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तसा तुम्ही या कुरडया करू शकता. नेहमीच्या कुरडयापेक्षा या कुरडया करायला खूप सोप्या आहेत. फक्त पाण्याचं योग्य प्रमाण कसं घ्यायचं किंवा चीक किती वेळ शिजवायचा, या खूप साऱ्या टिप्ससह व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपी कुरडया करण्याकरता इथे मी एक छोटं पातेले पोहे घेतलेले. पोहे आपल्या रोजच्या वापरातले आहे. हे पोहे 250 ग्राम म्हणजे पाव किलो आहेत. पोहे बारीक करण्या अगोदर हे पोहे चाळून घेतलेले. एखादा काडी कचरा असेल तर तो निघेल. पोहे छान चाळून घ्यायचे. पोहे आपल्याला भाजायची गरज नाही किंवा धुवून घ्यायची पण गरज नाही. हे पोहे आपल्याला असेच मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचे. तर आता इथे मी मिक्सरचा छोटा जार घेतला. छोट्या जारमध्ये पोहे छान असे बारीक निघतात. तुमच्या मोठ्या जारमध्ये निघत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बारीक करून घेऊ शकता. जेवढे मावतील तेवढे पोहे याच्यामध्ये घालायचे आणि बारीक असे पोहे आपल्याला दळून घ्यायचे. पहा मिक्सरला छान असे बारीक दळून घेतले. एवढं बारीक पीठ तयार करायचं. बारीक दळून घेतलेलं पीठ हे पण एकदा चाळणीने चाळून घ्यायचं. यामधला काही जाडसर कण जर असतील तर ते बाहेर निघतील. 2 बॅचमध्ये पीठ चाळून घ्यायचं. हे पीठ चाळताना अलगद हाताने पीठ चाळायचं. त्याच्यामुळे जी जाडसर भरड असते ती बाजूला राहील आणि बारीक पीठ झालेलं आहे ते ताटामध्ये पडेल. व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने हे पीठ चाळून घ्यायचं आहे. कुरडया करण्यासाठी आपल्याला बारीक असं पीठ लागणार आहे. यामधली ही जाडसर भरड आता पुन्हा आपण एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत. उरलेलं हे पोहेचं पीठ अशाच प्रकारे चाळून घ्यायचं. सुरुवातीचं जाडसर आलेलं पीठ आणि आत्ताचं जाडसर आलेलं पीठ हे एकत्र करायचं, मिक्सरला फिरवून घ्यायचं. बारीक असं पीठ दळून घ्यायचं. बारीक केलेलं पीठ पुन्हा एकदा मी चाळणीने चाळून घेते. पहा आता संपूर्ण पोह्याचं पीठ मी इथे चाळून घेतलं. छान रवाळ असं पीठ दळून घेतलं. व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे. हे पोह्याचं पीठ छान असं भिजून घ्यायचं. इथे मी एक तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे. यामधलं अर्धा तांब्या पाणी मी या पिठामध्ये घातलं. तर हे पीठ आता एखाद्या विस्करच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने छान असं मिक्स करायचं. या पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाही. पोह्याचं पीठ असल्यामुळे पाणी लगेचच शोषून घेतं. एखाद्या मिनिटात छान असं मिक्स करून घेतलं. पण याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे. तर आता उरलेलं पाणी या पिठामध्ये आपल्याला घालून घ्यायचं. राहिलेलं तांब्यातलं पाणी या पिठामध्ये घालून घ्यायचं. घातलेलं पाणी या पोह्याच्या पिठामध्ये छान असं मिक्स करायचं. पहा इथे संपूर्ण एक तांब्या पाणी इथे मी घातलेलं आहे. हे पाणी पोह्याच्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. ज्या पातेल्याने पोहे घेतले होते त्याच पातेल्याने एक पातेलं पाणी आपल्याला संपूर्ण पीठ भिजवण्याकरता लागलेलं आहे. फक्त पाणी हे मी तांब्यामध्ये ओतून घेतलं होतं. तर हे तांब्या अर्धा लिटरचं आहे आणि पातेलं हे अर्धा लिटरचं आहे. पीठ एकदा हाताने छान असं मिक्स करायचं. त्यामुळे गाठी वगैरे झाल्या असतील तर त्या व्यवस्थित फुटतील आणि पीठ मऊसूत तयार होईल. वाळवण्याच्या कोणत्याही रेसिपीमध्ये पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूपच महत्त्वाचं आहे. एखादं वाटी पाण्याचं प्रमाण जर कमी जास्त झालं तरी पदार्थ बिघडतो. त्यामुळे पीठ घेताना पाण्याचं प्रमाण घेण्यासाठी डब्बा किंवा पातेलं एखादं प्रमाण सेट करून ठेवायचं. त्यानुसार पाणी घ्यायचं. गॅस न पेटवताच इथे मी एक तांब्या पाणी घातलेलं आहे. एक तांब्या आपल्याला पीठ भिजवण्याकरता लागलं. असं टोटल 2 तांबे पाणी इथे घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा पापडखार घातला. पापडखार घालायचा नसेल, अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा घालायचा. पाण्याला थोडंसं कोमट करायचं, गरम करायचं. खूप जास्त गरम नाही केलं तरी चालतं. आता आता यामध्ये ओलं केलेलं पोह्याचं पीठ थोडं-थोडं करून टाकायचं. थोडं कोमट पाणी केल्यामुळे याच्या गाठी तयार होत नाहीत. पीठ घालत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची म्हणजे पातेल्याला हीट बसल तर पीठ पण आपलं छान शिजायला सुरुवात होईल. अशाच प्रकारे संपूर्ण पीठ मी या पाण्यामध्ये घालून घेतलं. सुरुवातीला विस्करनं किंवा एखाद्या बेलण्यानं पीठ असं डॉट डॉट करत एकत्र करायचं म्हणजे पिठाच्या गाठी न होता पाण्यामध्ये छान असं मिक्स होईल. पीठ छान पाण्यामध्ये मिक्स झालंय. आता बेलण्याच्या सहाय्यानं हे पीठ आपल्याला छान असं हटवून घ्यायचं. या स्टेजला पण गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची. एकदमच हीट वाढवली तर पिठाच्या गाठी लगेचच पीठ घट्ट होईल. ही प्रोसेस आपल्याला 4 ते 5 मिनिटं कंटिन्युअसली करायची आहे. त्याच्यामुळे पिठाच्या गाठी होणार नाही. पीठ हटत असताना खाली तळापासून सर्व बाजूने हटवून घ्यायचं, नाहीतर खाली जास्त पीठ चिटकल. एक 4-5 मिनिटं पीठ हटवल्याच्या नंतर पीठ बघा थोडंसं घट्ट होत आहे. पीठ आपल्याला झाकण न ठेवता एक 5 ते 6 मिनिटं असं शिजून घ्यायचं. 5 ते 6 मिनिटानंतर पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं. हाताचा दाब पडेल अशी भातवाडी किंवा चमचा घ्यायचा. यानं छान असं मिक्स होतं म्हणजे गाठी वगैरे जरी झाल्या तर दाब देऊन फोडून घ्यायच्या.
कुरडईच्या पिठामध्ये थोड्याफार जरी गाठी झाल्या तर कुरडईच्या साच्यावाट कुरडई पडणार नाही. पुन्हा एक 3 ते 4 मिनिटानंतर पिठाला छान असं मिक्स केलं. पहा पिठाचा थोडासा रंग बदललेला आहे. गव्हाच्या किंवा तांदूळाच्या कुरडयापेक्षा पोह्याच्या कुरडया करायला खूप सोप्या आहेत. फक्त पाण्याचं योग्य प्रमाण घ्यायचं. तांदूळाच्या आणि गव्हाच्या कुरडयाची रेसिपी पाहायची असतील चॅनलवर ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देते. तिथून तुम्ही वाळवण्याच्या संपूर्ण रेसिपी पाहू शकता. सुरुवातीपासून आत्तापर्यंत 13 मिनिट झालेत. पीठ पहा आपलं 75% पीठ शिजलेलं आहे. पण कुरडई करण्याइतकं पीठ हे योग्य नाही. आणखी पीठ आपण शिजून घेणार आहोत. आता ह्या पिठाला आपण झाकण लावून एक 2-3 मिनिटं वाफ देऊन घेऊ. एक 2-3 मिनिटानंतर पिठाला पहा छान अशी वाफ बसली. ह्या पिठाला छान असं मिक्स करून घ्यायचं अगोदर. पीठ खूप जास्त नाही, थोडंफार घट्ट झालेलं आहे. पण पीठ छान शिजलं का हे अगोदर बघून घेऊ. एका वाटीमध्ये पाणी घेतलं, थोडंसं पीठ घालायचं. बघा पिठाची छान अशी गोळी तयार झाली आणि वर तरंगते म्हणजे पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. कुरडईसाठी थोडंसं पीठ आणखी घट्ट करावं लागेल. एक 2 ते 3 मिनिटं हे पीठ आणखी आपण शिजून घेऊ. 5 मिनिटं पुन्हा शिजून घेतलं. चमच्यातून पीठ खाली पडत नाही म्हणजे कुरडया घालण्यासाठी पीठ योग्य झालेलं आहे. कुरडया आपल्याला पीठ गरम-गरम असतानाच करायचं. साच्यामध्ये कुरडईची प्लेट लावली. जेवढं पीठ मावेल तेवढं पीठ घातलं. वरचा साचा लावून घेतला. तर लगेचच ह्या कुरडया घालून घ्यायच्या. तुम्हाला हवे तशा मोठ्या किंवा छोट्या तुम्ही कुरडया घालू शकता. पहा छान अशा गव्हाच्या कुरडयासारखी किंवा तांदूळाच्या कुरडयासारखी ही पोह्याची कुरडई करून तयार होते. खूप कमी वेळेत, कमी मेहनतीमध्ये तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही ह्या सोप्या पद्धतीच्या कुरडया नक्कीच करून पाहू शकता. खायला पण तेवढ्या कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात. ह्या कुरडया तुम्ही प्लास्टिकच्या कॅरी बॅगवरती किंवा कपड्यावर पण घालू शकता. अशाच प्रकारे संपूर्ण कुरडया मी इथे घालून घेतल्या. पहा किती छान अशा कुरडया आपल्या तयार झालेल्या आहेत एकसारख्या. कुरडया एक साइडने उन्हात सुकण्यासाठी 7 ते 8 तासाचा वेळ लागतो. पण सावलीत जर सुकवायच्या असतील एक 15 ते 16 तासाचा वेळ लागेल. त्या कुरडया आपण छान उन्हामध्ये वाळून घेऊ. 7 ते 8 तासानंतर पहा कुरडया छान अशा एके साइडने छान सुकलेल्या आहे. आपण प्लास्टिक कागदावर घातलेल्या असल्यामुळे ह्या निघायला पटकन निघतात. सावलीत जर घालायच्या असतील तर थोडा वेळ लागेल. तांदूळाच्या किंवा गव्हाच्या कुरडयापेक्षा ह्या कुरडया थोड्याशा पटकन सुकतात. अशाच प्रकारे उन्हामध्ये या कुरडयाला मी पूर्ण 1 दिवस छान सुकून घेणार आहे, वाळवून घेणार आहे. मीडियम आकाराच्या पाव किलो पोह्यापासून 60 ते 65 कुरडया छान तयार होतात. पहा आता अशाच प्रकारे दुसऱ्या दिवसभर मी या कुरडया उन्हामध्ये छान वाळवून घेतल्या. वाळवण्याच्या कोणत्याही पदार्थाला जेवढं जास्त ऊन बसेल तेवढं तो टिकायला छान टिकतो. याला कीड किंवा काही जाळे वगैरे लागत नाही. अशा खुसखुशीत, कुरकुरीत, कमी मेहनतीत, कमी साहित्यात कोणतीच पूर्वतयारी न करता या पोह्याच्या कुरडया आपल्या तयार झालेल्या आहे. या छान खणखणीत वाळलेल्या कुरडया 1-2 वर्षासाठी एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात कीड किंवा जाळी वगैरे लागणार नाही. पहा, एवढीशी कुरडई तेलात टाकल्याच्या नंतर दुप्पट-तिप्पट छान फुललेली आहे. तेवढीच ती खुसखुशीत आणि कुरकुरीत पण झालेली आहे. आता या कुरडया तुम्हाला मी छान तळून दाखवते. आपण कुरडया करताना याचे तार पातळ घातले होते आणि कुरडई पण लहान घातली होती. तरी पण याचे तार थोडे पातळ दिसतात, पण कुरडई फुलून छान कुरडई तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यानंतरच त्याच्यामध्ये कुरडया घालायच्या. गव्हाच्या किंवा तांदळाच्या कुरडयासारख्या ह्या कुरडया दमदार नसतात. पटापट तळून घ्यायच्या, नाहीतर तेलामध्ये थोडंसं हीट जास्त बसली तर लाल उठतील. पहा छान अशा कुरकुरीत, खुसखुशीत पोह्याच्या कुरडया सोप्या पद्धतीनं तयार झालेल्या आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.